हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत, आनंदीच राहा. वैशाली व्लॉग्स मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस सर्वांना सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर आज नागपंचमी असल्यामुळे खोबरंसुद्धा काढून ठेवलेलं आहे. नाश्त्याला मी पोहे बनवले होते आणि खोबरं कसं फ्रीजमध्ये होतं त्यामुळे रात्री बाहेरच काढून ठेवलं होतं. आता भाताला लावून घेणार पहिल्यांदा, कारण नाश्ता झाला आहे आणि सगळं लुटून पुसून फरशीसुद्धा पुसून झालेली आहे. धुणं पण धुतलेलं आहे. आज म्हटलं शिस्तीत आपण जेवण बनवूया. पहिल्यांदा डाळ शिजवून घेतली, आमटीसुद्धा फोडणी टाकून घेतली, भात झालेला आहे आणि भेंडी चिरलेलीच होती आदल्या दिवशी, ती भेंडीचीसुद्धा भाजी केली. आज आमच्या घरामध्ये नागपंचमीसाठी कानवले बनवले जातात. गुळ खोबऱ्याचं मोदक कसं बनवतो तसे कानवल्याचा प्रसाद देवाला दाखवला जातो. मी हुंबऱ्याला हळदीचं लेपन करून शुभचिन्हाने हुंबरा सुद्धा सजवला लगेच. आणि नागपंचमी असल्यामुळे नागपंचमीशी रिलेटेड अशीच रांगोळीसुद्धा हातानेच रेखाटली. मला शक्यतो हातानेच रांगोळी काढायला फार आवडते, कारण आपली क्रिएटिव्हिटी त्यातून दिसून येते. साचा वापरला की त्यात काय क्रिएटिव्हिटी, नुसतंच त्यामध्ये आपण रांगोळी घालतो आणि वढतो, झालं. तर त्यामध्ये काय दिसत नाही. मुलाने मला पाटीवर असे नागाचे चित्रसुद्धा काढून दिले आणि नागपंचमी असं सुद्धा त्यानं लिहिलं. कारण आमच्या माहेरी कसं मातीचे नागोबे पूजले जातात. इथे तसं नाही, भिंतीवरच उठवतात म्हणाले मिस्टर. म्हणून म्हटलं आपण पाटीवरच काढूया आणि ते सुद्धा पूजून घेऊया, पाटीवरच पूजन करून. कारण दुसरा कुठला माझ्याकडे पर्याय असा दिसतच नव्हता. म्हटलं पाटीवरच काढते आणि पुजते. बरं म्हणाले, कारण कसं ह्या नवीन घरात आल्यावरच आम्ही हे सगळे सण साजरे करायला लागलो आहे. कारण 14 वर्ष आम्ही भाड्याने बाहेर राहत होतो, रेंटने. तिथे कसं देवाचे कोणतेच पूजन करायचे नसते, त्यामुळे कोणतेच सणवार आम्ही भाड्याने ज्या घरात राहत होतो तिथे, म्हणजे 5-6 खोल्या बदलल्या आम्ही, तिथे भाड्याच्या घरात करायचं नसतं. कारण आपण केलेले श्रेय ते जे मालक असतात त्या घराचे, त्यांना ते जात असतं. त्यामुळे आपण करायचे नसतात कोणत्याच पूजा. फक्त आम्ही लक्ष्मीपूजनच करत होतो आत्तापर्यंत. खरं जेवणाचं मात्र सगळे, म्हणजे नैवेद्याचे सगळे पदार्थ मी घरी बनवतच होते. फक्त देवाला तेवढे नैवेद्य दाखवत होते. पण आता कसं नवीन घरात आल्यापासून सगळे सणसूद साजरे करायलाच पाहिजेत. ही बघा देवाची सुद्धा पूजा करून झाली आणि कानोले सुद्धा मी करायला इकडे घेतलेले आहेत. आणि आपल्या घरात कसं सगळे सण साजरे करता येतात, दुसऱ्याच्या घरात काहीच करता येत नव्हतं. फक्त नैवेद्यच मी दरवर्षी जे काय करायचं होतं, कानोली वगैरे ते दाखवत होते आणि बाहेर देवळात नेऊन तो ठेवत होते नैवेद्य नागोबाच्या देवळामध्ये. तर अशा पद्धतीने आमच्या इकडे पूजलं जातं आमच्या घरात. माहेरी मात्र मातीचे नागोबे आणूनच पूजले जातात. तर मी अशा पद्धतीने माझी आजची पूजा केलेली आहे नागोबाची आणि त्याला कानोल्याचा सुद्धा नैवेद्य इकडं तयार करतच आहे लगेच. आणि जे काय तळणचं 10 रुपयाचं पाकिट आणलं तर ते सुद्धा तळूया म्हटलं, म्हणजे नैवेद्याचे ताट छान असे सजेल. तर पटापटा मी कानोले उकडायला सुद्धा लावले. फक्त खोबरं काढलं आणि लाईटच गेली. मी मिक्सरलाच लावणार होते तुकडे करून त्याचे जे काय आपण सारण बनवतो त्यासाठी. तर माझ्याकडे एक खवणायचं मशीन मिस्टरांनी आणलं होतं. बघा, जेवणाचं ताटसुद्धा नैवेद्याचं बनवून तयार झालं, बघू शकताय. आणि इकडे संध्याकाळी लाईट गेली रात्री 3 वाजता काहीतरी आली आणि चपाती आणि वांग्याची भाजी आणि भात आमटी केलं होतं. तर आजचा व्लॉग इथेच एंड करते. कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतची बेल आयकॉनसुद्धा हिट करा, म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आली म्हणजे की तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळून जाईल. थँक्यू सो मच. कीप सपोर्टिंग.